काय करतोस? मी जेवण बनवते. आता याची गरज नाहीये स्वीटहार्ट. आता तर दुसरी गरज आहे. अरे एक मिनिट, गॅस तर बंद करू दे. हा ठीक आहे ठीक आहे. परंतु हे सगळं प्रेम सूर्य मावळेपर्यंतच असायचं. चंद्र उगताच सारं काही बदलून जायचं. ए डार्लिंग, आज तर तू खूपच सुंदर दिसतेस. हा? दिवसाची सुरुवात पिण्याने केली. मी पूजा करते. मग काय करू? तुझी नशाच अशी आहे. पूजा वगैरे सोड ना यार. एका बाईसाठी तिचा नवराच देव असतो आणि नवऱ्याला जे हवंय ते देणं एका बाईचं कर्तव्य असतं. तुम्हाला लाज नाही वाटत? मी पूजा करते, सोडा मला. हे काय करताय तुम्ही? थोडा वेळ तरी थांबा ना. मी पूजा करते, सोडा मला. माझ्या समोर जास्त बोलते. तू कोणत्या स्टोरीमध्ये कोणाचा रेप होताना नाही ऐकलंशील ना? ते रात्री घरी येऊन माझ्यासोबत तसंच करायचे. तू मला नाही म्हणशील? हं? मला जेव्हा जे हवंय ते तुला द्यावंच लागेल, नाहीतर नेहमी असा मार खात राहशील. मी नंतर सांगते काय झालं ते. मी नंतर फोन करते. हे काय आहे? डिवोर्सचे पेपर्स. आजपासून तुझं माझं नातं संपलं. पण यात माझी काय चुकी आहे? मी काय केलंय? सगळे तुझेच चूक आहे. आजपासून तुझं माझं नातं संपलं. तुझी वाट वेगळी, माझी वाट वेगळी. चल. त्याने कोणाला तरी डिवोर्स देताना पाहिलं आणि त्याने मलाही दिला. मग तुम्ही त्याच्या डिवोर्स पेपर्सला ऍक्सेप्ट का केलं? तुम्ही काही ऍक्शन का नाही घेतली? तो त्याच्या मेंटल डिसऑर्डरमुळे नेहमीच असं माझ्यासोबत वागत होता. तरीही मी कोणाचीही पर्वा न करता मनापासून त्याच्यावर प्रेम करत होते. बऱ्याचदा तो त्याचा बिझनेस डील करण्यासाठी त्याला असं वाटत होतं की मी त्याच्या बिझनेस पार्टनर बरोबर शारीरिक संबंध ठेवावे. तुम्ही त्यांच्या विरुद्ध FIR का दाखल केली? ज्या गाडीचं इंजिनच खराब झालं असेल तर मग त्या गाडीला सारखं सारखं स्टार्टेड मारून काय फायदा? त्याने फक्त माझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला बस. अशा व्यक्तीपासून दूर राहणं हेच योग्य होतं. रिलेशनशिप इट इज नॉट अ पार्ट टाइम जॉब. गिव्ह यू 100% टू स्टे, अदरवाईज लीव. इथे चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे ते मी समजूच शकले नाही. या दुनियेत कोणाचं ना कोणाचं मन तुटलेलं आहे, तर मग तो रोज नवीन नवीन मुलींबरोबर आपली शरीराची भूक भागवेल. काय विचार करतोयस? हेच की तुम्ही किती मोठ्या संकटाला एकटाच सामोरं जात आहात. हां, प्रयत्न करतच आहे. हे माझं एकटेपण लवकरच दूर व्हावं. मनावर भरपूर ओझं आहे, पण ते सगळं विसरून हसावं लागतं. म्हणून तेव्हापासून मी ठरवलं आहे की जोपर्यंत मनासारखं कोणी भेटत नाही तोपर्यंत स्वतःवरच प्रेम करा.
काही वेदना अशा असतात की ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, कोणाला सांगूही शकत नाही. प्रत्येक जण शोधात आहे आपल्या व्यक्तीच्या. कोणीतरी खरंच सांगितलंय की आपलीच माणसं आपल्याच माणसाला लुटत असतात. नाहीतर बाहेरच्या लोकांना काय माहिती की प्रॉब्लेम कुठे आहे. चला मॅडम, मी आता झोपायला जातो. गुड नाईट. गुड नाईट. सतत स्टोरी लिहिणारा माझ्याच स्टोरीत अडकला. खूपच सोपं आहे पुरुषांना जाळ्यात अडकवणे. हॅलो. सर, तुम्ही मला का फोन केलात? मी तुम्हाला फोन केला असताना फ्री होऊन. अरे सगळं ठीक आहे का हे जाणून घेण्यासाठी कॉल केला होता. सर, तुम्ही काळजी करू नका, मी बिलकुल ठीक आहे. आय एम ऑल राईट. बरं, तिला तुमच्यावर संशय तर नाही आला ना? सध्या तरी आतापर्यंत माझ्यावर काही संशय नाही. ओके. काही पुरावा सापडला का? सर, प्रयत्न चालूच आहेत. आणि सर, तुम्हाला माहितीये, मला असं वाटतंय की आपल्याला तिच्या जाळ्यात फसावं लागेल. अरे मग फसून जा ना. हो सर. चाकू कलिंगडावर पडू दे किंवा कलिंगड चाकूवर, शेवटी कलिंगडच कापलं जातं ना.